नमस्कार, आपण पाहत आहात एल्गार न्यूज महाराष्ट्र। आरग लक्ष्मीवाडी येथे आपल्या कष्टाचे आणि घामाचे पैसे मागणे एका शेतकऱ्याला इतके महागात पडले की 8 जणांनी त्यांना आणि त्यांच्या भावाला शेतात जाऊन बेदम मारहाण केली। या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून मिरज ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी लक्ष्मीवाडी येथील 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। आरग येथील राहुल महादेव माळी या तरुण शेतकऱ्याने प्रथमेश बापू खोत याला बेबीकॉर्नची विक्री केली होती। या व्यवहाराचे सुमारे 8,200 रुपये गेल्या 1 वर्षापासून थकीत होते। वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने राहुल माळी यांनी पुन्हा एकदा पैशाची विचारणा केली, मात्र याचाच राग मनात धरून त्यांच्यावर हल्ला करण्याचे नियोजन केले। दिनांक 10 मे रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास राहुल माळी हे आपल्या शेतात काम करत असताना 2 दुचाकींवरून 8 जणांनी त्या ठिकाणी पोहोचले। तू पैशाची मागणी का करतोस असे म्हणत त्यांनी माळी यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। यानंतर टोळक्याने क्रूरतेचा कळस गाठत राहुल माळी यांच्यावर हल्ला चढवला। ओंकार खोत आणि पंकज पवार यांनी प्लास्टिकच्या पाईपने त्यांच्या पाठीवर जबर प्रहार केले। त्याचवेळी प्रथमेश खोत, पवन खोत, वीरू खांडेकर आणि आकाश सूर्यवंशी यांनी त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम तुडवले। अतुल भोसले याने राहुल यांच्या कानशिलात लगावली, तर आबी जाधव याने तिथेच पडलेली लाकडी फळी उचलून त्यांना बेदम मारहाण केली। हा भीषण प्रकार पाहून राहुल यांचे बंधू विजय मारुती माळी हे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला आले असता त्यांनाही सोडले नाही। विजय माळी यांनाही प्लास्टिक पाईपने मारहाण करून जखमी करण्यात आले। या हल्ल्यानंतर जखमी राहुल माळी यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली। पोलिसांनी या तक्रारीवरून प्रथमेश बापू खोत, पंकज पवार, ओंकार खोत, पवन खोत, वीरू खांडेकर, आकाश सूर्यवंशी, अतुल भोसले 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मिरज ग्रामीण पोलीस तपास करत आहेत।